नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र बुलेटिनची सुरुवात धक्कादायक बातमीने, कारण पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं काही वेळापूर्वी निधन झालंय. मागील वर्षभरापासून आमदार जगताप आजारानं ग्रस्त असल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. भाजपचे कार्यक्षम फायरब्रँड नेते अशी ओळख असलेल्या जगताप यांचा सामाजिक व्यासंग मोठा होता. सन 2004 ते 2014च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पिंपरी चिंचवड शहराचं 3 वेळा प्रतिनिधित्वही केलं. शहर प्रगतीपथावर नेण्यासाठी देखील जगताप यांचं मोठं योगदान राहिलं आहे. आणि आपण सविस्तर अपडेट्स घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत. गोविंद, म्हणाली अत्यंत दुःखद ही बातमी आहे. पिंपरी चिंचवड शहराची ओळख आणि खऱ्या अर्थाने भाजपची सत्ता ज्यांच्या नेतृत्वात आली ते आमदार लक्ष्मण जगताप आज सोडून गेलेले आहेत. त्यांचं आज सकाळी निधन झालंय. त्या संदर्भातली माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांची मोठी ओळख होती. सगळ्या क्षेत्रात त्यांचा मोठा व्यासंग होता आणि सगळ्याच पक्षातील नेत्यांची त्यांची अत्यंत जवळीक होती. अगदी शरद पवार असतील, अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. अशा जगतापांचं मागील वर्षभरापासून ते आजाराने ग्रस्त होते आणि एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिनाभरापूर्वी त्यांनी चांगला प्रतिसादही दिला होता. मात्र अखेर त्यांची जी झुंज आहे ती आज संपलेली आहे आणि सकाळी आज त्यांचं निधन झालंय. मोठी दुर्दैवी घटना मानली जाते. भाजपला मोठं शोककळा पसरलेली आहे भाजपमध्ये आणि एकंदर बघितलं तर आता जे कार्यकर्ते आहेत ते भावूक झालेले आहेत. आमदार जगताप यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी, त्याचबरोबर मोठं कुटुंब, 2 भाऊ आणि मोठं कुटुंब आहे. चिंचवड विधानसभा मतदार क्षेत्रात त्यांची असलेली कामं, त्यांनी केलेली वेगवेगळ्या प्रश्नावर त्यांनी केलेली मांडणी असेल, त्याचा पाठपुरावा असेल किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात भाजपची एकहाती सत्ता ज्यांच्यामुळे आली, ज्यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष असताना अशी ओळख म्हणून त्यांना कार्यक्षम फायर ब्रँड नेता म्हणून त्यांची ओळख होती. तो नेता आज हरवलेला आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्याला माहिती आहे पुण्यातल्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं. तोही भाजपला मोठा धक्का होता आणि त्या पाठोपाठ आता आमदार जगताप यांचं निधन झालेलं आहे. त्या संदर्भातली माहिती जी आहे ती डॉक्टरांकडनं देण्यात आली. आज दुपारनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे केले जाणार आहेत ही माहिती थोड्या वेळानंतर दिली जाईल. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर असतील, ते आता त्यांच्या दर्शनासाठी म्हणून या हॉस्पिटलमध्ये येताना दिसत आहेत. म्हणाली अगदी बरोबर आहे गोविंद. जसं तुम्ही म्हणालात, गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनातून पक्ष कुठे सावरत असतानाच त्यांना आता आणखी एक धक्का बसलेला आहे. ते म्हणजे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालेलं आहे. कर्करोगाशी झुंज अपयशी झालेली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजारामुळे आज निधन झालंय. तर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत दादा, आणखी एक खूप मोठा धक्का भाजपला बसलेला आहे लक्ष्मण जगताप यांच्या निधनानं. गेल्या 15 दिवसातला हा दुसरा धक्का, दुसरा आघात आम्हा सगळ्यांच्या मनावर आहे. मुक्ताताईंचे दिवस कार्यही अजून व्हायचे आहे, श्रद्धांजलीची सभाही व्हायची आहे. तोपर्यंत आम्हाला लक्ष्मण भाऊंच्या अंत्यसंस्काराला जावं लागणार. एक प्रचंड जिद्दी, सर्वसामान्यांमध्ये काम करणारा, दरबारी राजकारण नाही लोकांचं राजकारण करणारा एक जननेता गेला. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या प्रकाराने मुक्ताताईंनी, लक्ष्मण भाऊंनी आजारी असताना अँब्युलन्स मधून येऊन मतदान केलं, हे मतदान झालं नसतं तर महाराष्ट्रातलं बदललेलं राजकीय चित्र एखाद्यावेळेस बघायला मिळालं नसतं. कारण राज्यसभेमध्ये 3री जागा लागल्यामुळे, मतं 123 पडल्यामुळे एक कॉन्फिडन्स लेवल भारतीय जनता पार्टीची वाढली की आपल्याला समोरची अस्वस्थताही एनकॅश करता येईल. पण अशा जिद्दी नेत्याला, सहकार्याला, लोकनेत्याला आम्ही हरवून बसलेलो आहोत. कॅन्सर सारख्या आजारावर त्यांनी आजचा नाही ना हे डिटेक्शन, हे गेले जवळजवळ 2-2.5 वर्ष ज्या प्रकाराने त्यांनी मात केली,
बरे होत चालले होते. शेवटच्या आठवड्यामध्ये पुन्हा गडबड झाली. आम्ही सगळेजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद चंद्रकांत दादा आपल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आमदार लक्ष्मण जगताप यांचं पुण्यामध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालेलं आहे. भाजपचा फायरब्रँड नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निधनानं संपूर्ण भाजप पक्षामध्ये शोककळा पसरलेली आहे. आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे पुण्यामधल्या खडकवासला भाजी मंडई इथं कोयते फिरवत दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांनी पुन्हा एकदा हैदोस घातलाय. कोयता, लोखंडी रॉड आणि दगडांनी 6 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. खडकवासला इथं सातत्यानं घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे स्थानिक नागरिकांमधून आता संताप व्यक्त केला जातोय. तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींची नावं निष्पन्न झालेली असून हवेली पोलिसांची पथकं त्यांच्या शोधासाठी रवाना झालेली आहेत. तर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, पुन्हा एकदा पुण्यात हैदोस दिसतोय. जणू काही आता पोलिसांचा वचकच राहिलेला नाहीये. दुर्दैवाने म्हणाली तसंच आपल्याला म्हणावं लागेल, कारण गेली जसे पुण्याचे सीपी बदलले तसं वारंवार गुन्हेगार या सीपीला आव्हान देत आहेत. मी खडकवासला तर तसं तर बाउंड्रीवरचा भाग आहे म्हणजे शहराच्या, तिथेही तोडफोड होते. शहरातही अनेक ठिकाणी कोयता गँगनी दहशत घातलेली आपण बघितलं गेल्याच आठवड्यात. अगदी बाल गुन्हेगारांचा आवर्जून वापर होतो अशा घटनांमध्ये, जेणेकरून पुढे यांना जर बसवता येणार नाही. मग आता पोलिसांना विचार करावा लागणार आहे. हे जे गुंड आहेत ना, मी छोटे मोठे गुंड आहेत, फार मोठे गुंड नाहीत. मग गल्ली बोळातले गुंड केवळ हप्ते वसुलीसाठी अशी दहशत माजवतात आणि सामान्यांना वेठीस धरतात. हे खूप गंभीर प्रकरण आहे. पोलिसांनी आता इन ऍक्शन झालंच पाहिजे, अन्यथा लोकांचा पोलिसिंगवरचा विश्वास उडून जाईल. धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी. अंबाडीमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. तर अंबाडी दिघाशी मार्गावर गलथानपणाचा कळस पाहायला मिळालाय. आरोग्य केंद्राच्या वतीनं एक्सपायरी डेट संपलेली, म्हणजे ज्याची वैधता संपलेली आहे, अशी औषधं उघड्यावर फेकून देण्यात आलेली आहेत. औषधांचे शेकडो कार्टून्स उघड्यावर फेकून दिलेले आहेत. फॉलिक ऍसिड औषधांच्या गोळ्या उघड्यावर टाकण्यात आलेल्या आहेत. तर हा एक प्रकारे रुग्णाच्या जीवाशी खेळ म्हणावा लागणार आहे. मुदत संपलेल्या गोळ्या हे अशा उघड्यावर टाकून देण्यात आलेल्या आहेत. डॉक्टर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही हा सवाल आता संतप्त नागरिक सुद्धा उपस्थित करतात. अंबाडी दिघाशी मार्गावरचा हा गलथानपणा जो आहे तो समोर आलेला आहे. न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. मुदत संपलेल्या गोळ्या उघड्यावर फेकून देण्यात आलेल्या आहेत. अनेक बॉक्स जे आहेत औषधांचे आपण पाहतोय, ज्याची मुदत संपलेली आहे. त्या गोळ्या ज्याला आपण डिस्कार्ड करणं म्हणतो, ज्या पूर्णपणे नष्ट केल्या जातात, त्या न करता उघड्यावर फेकून देण्यात आलेल्या आहेत. आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजी महाराजांबाबत. अजित पवारांनी केलेल्या विधानानंतर भाजपकडून निदर्शनं केली जात आहेत. भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवारांना लक्ष केलं जात असताना ठाकरे पक्षानं सामना अग्रलेखातून आपली भूमिका मांडलेली आहे. शिवसेनेनं भाजपला राज्यपालांच्या विधानाची आठवण करून दिली आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे अण्णाजी पंत आज सत्तेवर आहेत. राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात. हीच खरी गंमत आहे असा टोला सामनातून लगावण्यात आलाय. इतकंच नाही तर छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर नव्हते. आम्ही म्हणतो खरा धर्मवीरच स्वराज्याचा रक्षक असतो. तेव्हा त्यात उगाच शेष काढून कोणाला छाती पिटण्याची गरज नाही असं सामनात म्हटलंय. जो राज्य है उनको भूगोल है, ज्योग्राफी है और महाराष्ट्र को इतिहास है. हा इतिहास यासाठी आहे की इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून आम्हाला इतिहास. मग हा इतिहास जर राज्यपालांना मान्य नसेल, आमच्या महाराष्ट्राच्या जे भाजपचे आहेत, भाजपच्या मंत्र्यांना हा इतिहास मान्य नसेल आणि त्याच्यावरती या महाराष्ट्रानं त्यांच्या माफीची मागणी केली आहे, राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे, त्याच्यावर भारतीय जनता पक्षानं आधी आपलं मत व्यक्त करावं.
आणि यानंतर वळणार आहोत पुढच्या बातमीकडे. तर बातमी आहे ती म्हणजे भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय. ट्विट करत शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि मवियाच्या नेत्यांना सवाल विचारलेले आहेत, खडे बोल सुनावलेले आहेत. तर आशिष शेलार यांच्या ट्विटची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीवर त्यांनी हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे आणि मवियाच्या नेत्यांना सवाल विचारण्यात आलेले आहेत. तर नेमकं ट्विटमध्ये काय म्हटलंय ते आपण पाहणार आहोत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. माननीय अजित पवार औरंगजेब क्रूर हिंदुद्वेष्टा नव्हता. माननीय जितेंद्र आव्हाड दाऊदची व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या पक्षाच्या नेत्यांची ही विधानं महाराष्ट्रानं हलक्यात घ्यावी का? ही एक औरंगजेबी चाल तर नाही ना? माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 3 चाकी सरकार आल्यापासून नियोजनबद्ध कट रचलाय का? म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवार यांची आज सामनानं पाठराखण केली आहे का? तर या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून अण्णाजी पंत यांनी लिहिली आहे का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला टकमक टोकाकडे घेऊन जात आहेत का? आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे. हे ट्विट केलंय भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी. तर राम कदम यांनीही अजित पवारांच्या धर्मवीर मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना डिवचलंय. राम कदमांनी आदित्य ठाकरेंना सुद्धा सवाल केलाय. संभाजीराजांची अत्यंत क्रूर शिरच्छेद करत हत्या करणारा औरंगजेब राष्ट्रवादीच्या मते क्रूर नसून महान योद्धा आहे. उद्धवजी तुम्हाला हे मान्य आहे का? आदित्यजी आपणही गप्प का? शिल्लक राहिलेला बाळासाहेबांचा कडवट कार्यकर्ता हे कधीच मान्य करणार नाही. हे ट्विट केलंय भाजपचे आमदार राम कदम यांनी. आणि आता बातमी आहे लोकसभा निवडणुकीत सुद्धा बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचीच युती असणार असून युतीचे नेते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असतील. 0 जागा आम्हाला लढवायला सांगितल्या तरी मान्य असतील असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय. तर गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. काही लोकांना भांडण लावण्याचाच कार्यक्रम सुरू केलेला आहे. मला तरी असं वाटतं, मला माझ्या युतीच्या नेत्यांवर विश्वास आहे. ते जे काही निर्णय घेतील ते चांगल्या पद्धतीने घेतील आणि तो जे निर्णय घेतील तो कोणताही असो. मग आम्हाला 0 जागा लढावी लागली तर आम्ही त्या निर्णयाला मान्यता देणार लोक आहोत. फक्त ते शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश करावे. मिंद्या असतात, मांडलिक असतात, त्यांना स्वतःचं अस्तित्वच नसतं. ते समर्पित झाले आहेत, ते विलीन झाले आहेत भारतीय जनता पक्षामध्ये. त्यांच्यातला शिवसैनिका मेलेला आहे, त्यांच्यातला स्वाभिमान संपलेला आहे. बरं, त्यांना शिवसेनेबरोबर आणि भाजपची युती करायची होती, बरोबर आहे. पण ते आता त्यांचा जो पक्ष गट आहे तो भाजपमध्ये विलीन करतात म्हणून त्यांना एकही जागा नको आहे. आणि टोळीला अस्तित्व नसतं. टोळी ही एक तर गँगवॉरमध्ये मारली जाते किंवा पोलीस एन्काउंटरमध्ये मारले जातात. हा मला इतिहास या मुंबईतला माहिती आहे. गँगवॉरचा टोळ्या या नष्ट होतात, टोळ्यांचं अस्तित्व राहत नाही. बरं का? तशी जर ही टोळी असेल तर त्याला टोळी मानत असते. आणि यानंतर थेट जाणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी बोलतायत. निधी हरपलेला आहे. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी. आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सर्वजण सहभागी आहोत. मी त्यांना पुन्हा एकदा विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. मी आता पहिलं तर ते सावित्रीबाई फुले तिकडे जातो. तर आता किती वाजता बघतो मी. ठीक आहे, थँक्यू. आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात येतोय. भाजपमध्ये दक्षिण जिल्हा वतीनं हा निषेध केला जातोय. अजित पवार यांचे पोस्टर हातात घेऊन भाजपकडून हा निषेध केला जात आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. माहिती नसेल मराठी भाषा कशी बोलली जाते हे अजित पवारांना माहिती नसेल. पण छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा शहाजीराजांनी बंगलोरहून खेड शिवापूरला पाठवलं जिजामातांसहित, त्यासोबत शहाजीराजांनी अतिशय
जाणकार पंडित हे शिवाजी महाराजांसोबत पाठवले होते. त्यांनी शिवाजी महाराजांना उत्तम मराठी व्याकरण आणि भाषा शिकवली. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं नाव हे हिंदवी स्वराज्य ठेवलं. हिंदवीचा अर्थ हिंदू होतो. आता आपण म्हणाल हिंदवी या शब्दाचा अर्थ हिंदू कसा? मित्रांनो, मराठी भाषा मराठी व्याकरण असं आहे की एखाद्या नामाला विशेष नाम प्राप्त करून देण्यासाठी, त्याच्यावरती वजन देण्यासाठी विशेष नाम म्हणतात. जसं करून हे मानव आहेत. मानवाचं विशेष नाम होतं मानवी. हे दानव आहेत. दानवाचं विशेष नाम होतं दानवी. हे पशु आहेत. पशुचं विशेष नाम होतं पाशवी. जन्नूचं विशेष नाम जानवी. तसं तर आपण पाहिलं धर्मवीरचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. मुंबईमध्ये भाजपच्या वतीनं अजित पवारांविरोधात आंदोलन सुरू आहे. सगळे अपडेट्स पाहणार आहोत. मात्र बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.